आपण पाहतोय या ठिकाणी मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावातील ही धक्कादायक घटना, मन सुन्न करणारी ही घटना आहे। आपले प्रतिनिधी विशाल आपल्या सोबत जोडलेले आहेत। विशाल, आपण पाहतोय संतप्त प्रतिक्रिया आता समोर येत आहेत। नक्कीच नीलम, अतिशय दुःखदायक आणि वेदनादायक ही घटना आहे। आणि आता ही घटना जी आहे ही फक्त त्या मुलीच्या नातेवाईकांपुरतच मर्यादित राहिली नसून ते गाव सुद्धा आता एकटवलं आहे। आणि त्या गावासोबतच आता मालेगावकर सुद्धा कुठेतरी या गोष्टीचा निषेध व्यक्त करीत आहेत आणि ठिकठिकाणाहून या गोष्टीचा निषेध सुद्धा आता येतो आहे। आणि संपूर्ण मालेगावकर म्हणतात की जो नराधम आहे, जो संशयित आहे, याला आता फाशीची शिक्षा द्या, की जेणेकरून भविष्यात अशा ज्या घटना आहेत ह्या घडायला नको, अशी आता मागणी नातेवाईकच नाही तर पूर्ण मालेगावकर आणि पूर्ण मालेगाव तालुका सुद्धा करतो आहे। आणि नाशिक जिल्ह्यातले सुद्धा आता प्रतिक्रिया समोर येत आहेत। नीलम जी विशाल, या ठिकाणी आता वारंवार मागणी होते की गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी या अशा घटना आहेत, या घटना घडू नये यासाठी कडक आदेश देणं गरजेचं आहे, त्या संदर्भात नाही, नक्कीच असे आदेश तर जे आहेत ते नक्कीच व्हायला पाहिजे। आणि कारण ज्या भविष्यातल्या ह्या घटना आहे आणि भविष्यातच नाही भूतकाळात सुद्धा अशा ज्या घटना आहेत ह्या घडून गेलेल्या आहेत की जे 3 वर्षाचं बाळ आहे की ज्याने आपलं जे जीवन आहे ते जगणं सुद्धा अजून सुरुवात केली नव्हती, की तिला ज्या वेदना झाल्या त्या नेमक्या काय आहेत आणि तो समोरचा तिला का मारतो आहे हे सुद्धा जर त्या एका छोट्याशा बाळाला जर समजत नसेल तर नक्कीच यावर चांगला कडक कायदा होणं अपेक्षित आहे। आणि अशा ज्या विविध स्तरावरून अशा मागण्या सुद्धा आता केल्या जात आहेत की ज्या लहान बाळ आहेत त्यांच्यावर जे अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत त्याच्यावर कडक कायदा नक्कीच गृह खात्याकडून किंवा मुख्यमंत्र्यांनी याचे आदेश देऊन हे करायला पाहिजे। नीलम जी विशाल, आपण पाहतोय या ठिकाणी वारंवार संतप्त जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडून वारंवार मागणी केली जाते या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, हे जे प्रकरण आहे हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। संतप्त प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून सुद्धा आता समोर येते। सध्या कशा प्रकारची चौकशी आता पोलिसांकडून होतीये? नक्कीच एक दिवस अगोदर ही जो बाळ होतं, ही जी मुलगी होती ही मिसिंग झालेली होती। त्यानंतर तो शोध सुरू होता आणि काही म्हणजे 5 ते 7 तासानंतर एका टावर खाली तिचा जो मृतदेह हा मिळून आल्यानंतर पोलिसांनी तिथून तपास यंत्रणा सुरू केली आणि ती बॉडी ताब्यात घेतल्यानंतर कोणाचे काय वाद होते, हा कौटुंबिक वाद होता की वेगळा वाद होता, याच्यावरून तपास चक्र फिरवत जो खैरनार नामक जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी अटक केली आहे। आणि त्याच्याकडून जो तपास आहे आता तो सुरू आहे की नेमकं हे प्रकरण का घडलं आणि कसं केलं गेलं आणि त्या संदर्भातले काही पुरावे की आता पोलीस जे आहेत ते जमवायला सुरुवात करतायत की जेणेकरून या आरोपीला चांगल्यात चांगली आणि जी शिक्षा आहे ती मोठीत मोठी शिक्षा व्हावी आणि फाशीची शिक्षा तर व्हावी ही सगळ्यांची मागणीच आहे। त्यामुळे तपासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जास्तीत जास्त पुरावे आता पोलीस जमा करत आहे की कोर्टात याला म्हणजे हा जो आरोपी आहे हा सुटायला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून आता पोलीस प्रयत्न करतायत। जी नक्कीच, या घटना वारंवार आता अनेक जिल्ह्यामधून या ठिकाणी समोर येत असताना पोलिसांचा वचक हा गुन्हेगारांवर नाहीये, पोलिसांचा वचक नाहीये, त्यामुळे अशा घटना वारंवार होत आहेत असं आता सुद्धा बोललं जात आहे। विशाल, हा तसंही बोललं जातं हे आता जर म्हटलं तर नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे असं म्हणत आता पोलिसांनी जे गुन्हे जी विशाल, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।